गेला नाही पाहिजे. सगळ्यांचा म्हणजे तुम्ही वाला करू नका. आनंद आणि शांततेत आंदोलन करा. न्याय मिळतो, काळजी करू नका. नमस्कार, मी डॉक्टर भारती मडवई, वेदस्पर्श आयुर्वेद कार्डियक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरची संचालिका. आजचा विषय आहे की विना अन्ना पाण्याचं माणूस किती दिवस राहू शकेल, किंवा शरीरामध्ये नेमकी काय काय बदल होतात. तर बघा, माणूस हा 3 घटकांवर जिवंत राहतो. एक आहे अन्न, हवा आणि पाणी. हवेशिवाय म्हणजे ऑक्सिजन शिवाय माणूस जास्तीत जास्त 4 मिनिट राहू शकतो. अन्न आणि पाण्याशिवाय 21 दिवस आणि केवळ पाणीच जर देत राहिलं तर जास्तीत जास्त तो 2 महिने सर्व्हाइव्ह करू शकतो. मग आता मराठा आरक्षण ह्या मुद्द्यावर जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी या ठिकाणी काही दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांनी अन्न पाणी त्याग केलेला आहे. त्यातून अनेक जणांना हा प्रश्न निर्माण झालाय की नेमकं शरीरामध्ये काय काय बदल होतात आणि अन्न पाण्याशिवाय माणूस किती दिवस राहू शकतो. आणि म्हणूनच खरं तर हा व्हिडिओ मी घेत आहे. बघा, जेवण केल्यानंतर जवळजवळ 6 तासामध्ये अन्नाचं पचन झाल्यानंतर त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होत असतं. आता ज्यावेळेस अन्नाचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होत असतं तर त्यावेळेस काही ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये होतं आणि तो एक्स्ट्रा स्टोअर्ड एनर्जी म्हणजे कधी एमर्जन्सीला जर गरज पडली तर म्हणून स्टोअर्ड एनर्जी म्हणून तो ग्लायकोजन साठवला जातो. आता जसं गाडीला रिझर्व्ह म्हणून पेट्रोलचा कोटा असतो त्याच पद्धतीनं आता ग्लुकोज तयार झाल्यानंतर पचनातून लगेच त्याचा तात्काळ उपयोग होतो आणि त्याचं रूपांतर एनर्जीमध्ये शरीरात ताकद मिळवण्यासाठी उपयोग होतो. परंतु ज्यावेळेस हा ग्लुकोजचा लेवल संपते आणि शरीरात अन्न पाणी मिळत नाही तर त्यावेळेस हे जे एक्स्ट्रा स्टोअर केलेलं ग्लायकोजन आहे त्याचं रूपांतर ऊर्जेत होतं, ग्लुकोजमध्ये होतं आणि त्याचा उपयोग शरीराला ताकद किंवा एनर्जी मिळवण्यासाठी केला जातो. परंतु ज्यावेळेस हे ग्लुकोज आणि ग्लायकोजन दोन्हीही संपतं तर शरीरामध्ये अमायनो ऍसिड्स असतात की त्याचं रूपांतर मग या ठिकाणी ऊर्जेसाठी शरीर वापरतं, त्या अमायनो ऍसिडला जाळतं. मग हे सगळं 2 ते 3 दिवस चालतं जर अन्न पाणी मिळालं नाही तर. पण 2 ते 3 दिवसानंतर मात्र शरीर त्या ठिकाणी थकतं आणि शरीर त्या ठिकाणी अमायनो ऍसिड संपलंय, आता ग्लुकोज संपलाय, ग्लायकोजन संपले. आता काय करायचं तर शरीरात जी अनावश्यक म्हणजे खूप सारी चरबी असते तर त्या चरबीला जाळायला शरीर सुरुवात करत असतं आणि त्या चरबीचं रूपांतर मग ऊर्जेत करत असतं. परंतु हे होत असताना शरीर स्वतः कीटोन्स तयार करत असतो, कीटोन बॉडीज तयार करत असतो. आता समजा एखादी व्यक्ती खूप बारीक आहे, खूप कृश आहे, त्याच्या अंगावर जास्त चरबीच नाहीये, तर ती चरबी लवकरात लवकर संपते आणि मग शरीर काय करतं तर जे सेल प्रोटीन आहेत म्हणजे आपलं शरीर बघा खूप साऱ्या सेल्स एकत्र येऊन आपली बॉडी बनलेली आहेत, ह्युमन बॉडी बनलेली आहेत. जवळजवळ 37.2 ट्रिलियन एवढ्या प्रमाणामध्ये एवढ्या संख्येत आपल्या सेल्स बॉडीमध्ये एकत्रित येऊन आपले ह्युमन बॉडी किंवा शरीर बनलेलं आहे. मग आता ही शरीर किंवा सेल्स एकत्रित ठेवण्याचं काम सेल प्रोटीन आणि काही घटक करत असतात. तर मग ज्यावेळेस चरबी संपलेली आहे, ग्लुकोज संपलाय, अमायनो ऍसिड संपलाय, तर आता शरीर काय करतं तर ह्या ज्या सेल्समध्ये जे प्रोटीन्स आहे त्याचा सुद्धा ऊर्जेसाठी उपयोग करायला सुरुवात करतं, त्याचा एनर्जीसाठी उपयोग करायला सुरुवात करतं. आणि हे सेल प्रोटीन ज्यावेळेस जळायला सुरुवात होते तर त्यावेळेस मात्र या सेल्स डॅमेज व्हायला लागतात, या ज्या ऊती आहेत ह्या मृत व्हायला लागतात. डिजेनरेशन, सेल डिजेनरेशन इथे स्टार्ट होतं. म्हणूनच आधुनिक शास्त्रामध्ये म्हटलं जातं की ज्यावेळेस शरीर एखाद्या वेळेस स्टार्वेशनमुळे किंवा भूकबळी आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये ज्यावेळेस शरीर ह्या प्रोटीन्सला, सेल्स प्रोटीन्सला ऊर्जा म्हणून वापरायला लागतं तर त्यावेळेस आपली जी मृत्यूकडे ओढावलेली असते. मग त्यावेळेस काय होतं तर सगळ्या ज्या मांसपेशी आहे त्या मांसपेशी सुद्धा संकुचित होतात. मग इतर ऑर्गन जसं हृदय आहे, फुफ्फुस आहे, अंडाशय आहे, हे सुद्धा संकुचित होतात, श्रिंक होतात, सुकायला लागतात. त्याचबरोबर शरीराला जेवढं ग्लुकोज लागतं त्याच्या 50% ग्लुकोज एकट्या मेंदूला लागत असतं. म्हणून मग सुरुवातीला काय होतं, मेंदूला ग्लुकोजचा सप्लाय करताना शरीराचा जो सप्लाय आहे तो कमी केला जातो. म्हणून ऑर्गन डॅमेज फास्ट होतं आणि मेंदू सगळ्यात शेवटी डिजेनरेशन स्टेजमध्ये जात असतो. मग हृदय, फुफ्फुस आणि इतर ऑर्गन ज्यावेळेस संकुचित होतात, श्रिंक होतात, तर त्यावेळेस जसं इतर मांसपेशी संकुचित होतात, इतर मांसपेशी डॅमेज होतात, तसं हृदयाच्या मांसपेशी सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा आघात होतो आणि त्यामुळे हार्ट फेल्युअर सारखी कंडिशन सुद्धा लवकर येऊ शकते. व्यक्ती जास्तीत जास्त ह्या कंडिशनमध्ये 1 आठवडा राहू शकतो किंवा 8 दिवस ते 21 दिवस कसा बसा तो सर्व्हाइव्ह करू शकतो. जरांगे पाटील यांची जर प्रकृती बघितली, त्यांचं वय बघता किंवा ते अतिशय बारीक आहेत, त्यांच्या शरीरात चरबीचं प्रमाण खूप कमी आहे, त्यामुळे चरबीचं प्रमाण कमी असल्यामुळे त्यांच्या शरीरावर उपोषणाचा विघातक परिणाम होऊ शकतो. खरं तर त्यांच्यासाठी हे उपोषण अधिक दीर्घकालीन उपोषण जीवघेणं ठरू शकतं. म्हणून मला मायबाप सरकारला एकच विनंती करायची आहे की त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या मान्य करा.
आणि दुसरं म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावर एक विशिष्ट असा तोडगा काढा, कारण आधीही 40 दिवस तुम्हाला दिले होते, तेव्हाही आपण निर्णय घेऊ शकलेला नाही. तर त्यांचा विश्वास बसेल असं काहीतरी करा आणि त्यांचा जीव वाचवणं आता आपल्या हातात आहे. त्यांचं उपोषण कसं सुटेल त्यासाठी त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करा आणि त्यांना योग्य वेळी वाचवा. कारण हे उपोषण संपल्यानंतर सुद्धा त्यांच्या शरीरातील जो डॅमेज आहे तो भरून यायला जवळजवळ 7-8 महिने किंवा त्याहीपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. कारण ही झीज भरून येणं सहजासहजी शक्य नाही. म्हणून पुन्हा एकदा विनंती करते की लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्या आणि जरांगे पाटील यांचं उपोषण कसं लवकरात लवकर सोडवता येईल हे बघा.